Brought to you by Techno Camon 30 series. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे, शरद पवार तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अस्तित्वाची लढाई लढतायत. येत्या 4 जूनला निवडणुकीचा निकाल येणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आलाय. अशातच आता अमरावतीच्या तिरंगी आणि तितक्याच काही चुरशीच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय. भाजपच्या नवनीत राणा, बच्चू कडूंच्या प्रहारचे दिनेश बुब आणि काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्यात अमरावतीत जोरदार सामना होतोय. परंतु आता अमरावतीच्या लढतीबद्दल मुंबईतील सट्टा बाजारात मोठा अंदाज वर्तवण्यात आलाय. तिरंगी सामन्यात कोण बाजी मारणार आणि सट्टा बाजारानुसार अमरावतीत कोण जिंकू शकतं या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आजतक आणि इंडिया टुडेने मुंबईतील सट्टा बाजारातील काही बुकिंगशी अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये यंदाच्या निवडणुकीत भाजपला 295 ते 305 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावतीच्या तिरंगी लढतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा आणि प्रहारच्या दिनेश बुब यांना पछाडून काँग्रेसचे बळवंत वानखेडे जिंकणार असल्याचा दावा काही बुकींनी केला आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष खासदार झालेल्या नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेचं तिकीट देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर राणांच्या उमेदवारीला विरोध करत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या प्रहारने दिनेश बुब यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना तिकीट देऊन नवीन राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मुंबईच्या सट्टे बाजारातील बुकींनी भाजपला 295 ते 305, काँग्रेसला 55 ते 65 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपप्रणित एनडीए आघाडीला 28 तर काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीला 20 जागा मिळणार असल्याचा अंदाजही सट्टा बाजारात व्यक्त करण्यात येतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.